नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲग्रीटेक महाराष्ट्र 1। तर शेतकरी बांधवांनो, या चॅनलवर आपण कांद्याचे बाजारभाव देत असतो। तर शेतकरी बांधवांनो, काल काही बाजारभाव लेट अपडेट झाले होते, ते आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, चंद्रपूर गंजवड या ठिकाणी सरासरी बाजारभाव गेलेला आहे 1000 रुपये। या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव होता 1200 रुपये। यानंतर धुळे या ठिकाणी लाल कांदा सरासरी 500 रुपये गेलेला आहे। यानंतर पुढची बाजार समिती म्हणजे दौंड या ठिकाणी लाल कांदा सरासरी 600 रुपये गेलेला आहे। यानंतर जळगाव या ठिकाणी लाल कांद्याला सरासरी 450 रुपये बाजारभाव मिळाला होता। यानंतर जळगाव येथे पांढऱ्या कांद्याला सरासरी 500 रुपये बाजारभाव मिळाला होता। यानंतर पुढची बाजार समिती म्हणजे जुन्नर आळेफाटा या ठिकाणी चिंचवड जो कांदा आहे त्याला 550 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। यानंतर कल्याण येथे नंबर 1 कांदा जो आहे त्याला 600 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। यानंतर कोल्हापूर येथे सरासरी 450 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। यानंतर मलकापूर या ठिकाणी स्थानिक कांद्याला सरासरी 350 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे जे बाजारभाव असतात आपण हे प्रति क्विंटलच्या मागे देत असतो। यानंतर नाशिक या ठिकाणी पोळ कांद्याला सरासरी 600 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। यानंतर पुढची बाजार समिती म्हणजे पिंपळगाव येथे पोळ कांद्याला सरासरी 625 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। यानंतर पिंपळगाव येथेच उन्हाळी जो कांदा आहे त्याला 760 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। यानंतर पुढची बाजार समिती म्हणजे श्रीरामपूर येथे सरासरी 450 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। यानंतर सोलापूर या ठिकाणी लाल कांदा सरासरी 450 रुपये गेलेला आहे। येथे कमीत कमी 100 रुपये बाजारभाव होता, जास्तीत जास्त 850 रुपये बाजारभाव होता। यानंतर यावल या ठिकाणी लाल कांद्याला सरासरी 510 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। यानंतर पुढची बाजार समिती म्हणजे येवला आंदरसूल या ठिकाणी लाल कांद्याला सरासरी 480 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। यानंतर येवला या ठिकाणी लाल कांदा सरासरी 500 रुपये गेलेला आहे। यानंतर चांदोड या ठिकाणी लाल कांदा सरासरी 590 रुपये गेलेला आहे। यानंतर कोपरगाव या ठिकाणी लाल कांदा सरासरी 545 रुपये गेलेला आहे। यानंतर लासलगाव निपाड या ठिकाणी लाल कांदा सरासरी 551 रुपये गेलेला आहे। यानंतर लासलगाव विंचूर या ठिकाणी लाल कांद्याला सरासरी 575 रुपये भाव मिळालेला होता। नंतर लासलगाव विंचूर या ठिकाणीच उन्हाळी कांद्याला सरासरी 700 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। यानंतर मनमाड या ठिकाणी लाल कांदा सरासरी 550 रुपये गेलेला होता। यानंतर पारनेर या ठिकाणी लाल कांद्याला सरासरी 650 रुपये बाजारभाव मिळालेला होता। यानंतर पिंपळगाव बसवंत सायकडे या ठिकाणी लाल कांद्याला 500 रुपये बाजारभाव सरासरी मिळालेला होता। यानंतर पिंपळगाव बसवंत सायकडा येथेच उन्हाळी कांद्याला सरासरी 640 रुपये बाजारभाव मिळालेला होता। यानंतर शेवटची बाजार समिती म्हणजे राहुरी या ठिकाणी उन्हाळी कांद्याला सरासरी 550 रुपये बाजारभाव मिळालेला होता। या ठिकाणी कमीत कमी 100 रुपये बाजारभाव होता, जास्तीत जास्त 700 रुपये बाजारभाव होता। तर शेतकरी बांधवांनो, सर्वात जास्त बाजारभाव जे आहे ते आपल्याला दिसत आहेत की जे चंद्रपूर गंजवाड आहे या ठिकाणी सुद्धा चांगले बाजारभाव आपल्याला दिसत आहेत। तसेच जुन्नर आळेफाटा येथे 850 रुपये आणि चंद्रपूर गंजवाड येथे 1200 रुपये जास्तीत जास्त बाजारभाव आपल्याला दिसतोय। तर शेतकरी बांधवांनो, आपला चॅनल जो आहे ॲग्रीटेक महाराष्ट्र 1 याला आपण सबस्क्राईब करा आणि शेजारील जे बेल आयकॉन असते घंटा तिला तुम्ही प्रेस करा, म्हणजे या चॅनलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगदी आणि वेळेवर मिळतील। तर शेतकरी बांधवांनो, आपला वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ खर्च करून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र।